नमस्कार. आपण श्लोक 23 आणि 24चा एकत्र विचार करणार आहोत. सुरुवातीला श्लोक 23 पाहूया. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अर्थ पाहूया. या आत्म्याला शस्त्रे तोडत नाहीत, अग्नी दग्ध करत नाही, उदक भिजवत नाही आणि वायूही शुष्क करीत नाही. श्लोक 24. अच्छेद्यो यमदाह्योय मक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणु रचलोऽयं सनातनः. अर्थ, हा आत्मा अनादि, नित्य, सर्वव्यापक, स्थिर स्वभाव व अचल असल्यामुळे याचे शस्त्रादिकाने छेदन, अग्नीने दाह, जलाने क्लोदन म्हणजे ओला करणे किंवा बुडवणे आणि वायूने शोषण होऊ शकत नाही. विवरण पाहूया. जेवढी म्हणून शस्त्रे आहेत ती सर्व पृथ्वी तत्वापासून उत्पन्न झालेली असतात. हे पृथ्वी तत्व या शरीरामध्ये कोणताच विकार उत्पन्न करू शकत नाही. इतकेच नाही तर ते तत्व शरीरापर्यंत पोचू पण शकत नाही. मग शस्त्रांनी याला काही अपाय करण्याचा किंवा होण्याचा संबंध उद्भवत नाही. नैनं दहती पावकः. अग्नी शरीराला जाळू शकत नाही, कारण अग्नी याचेपर्यंत पोचू शकत नाही. न चैनं क्लेदयन्त्यापो. तसेच जलतत्व पाणी याला भिजवू शकत नाही किंवा बुडवूही शकत नाही. न शोषयती मारुतः. वारा याला वाळवू शकत नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू ही 4 महाभूते असून आकाश हे 5वे महाभूत आहे. वरील 4ही महाभूते या शरीरीपर्यंत पोचू शकत नाहीत. येथे आकाशाचा उल्लेख नाही, कारण ते या 4ही महाभूतांना केवळ अवकाश म्हणजे जागा देते, आपल्यात सामावून घेते. आकाशाला कोणतीच क्रिया करण्याची शक्ती नाही. तसेच ही 4ही तत्वे आकाशापासून उत्पन्न होतात आणि ती 4ही तत्वे या आकाशाला काही करू शकत नाहीत. त्यांच्यात कोणताच विकार ते निर्माण करू शकत नाहीत. वरील 4ही तत्वे गुणयुक्त आहेत. ती निर्गुण तत्वापर्यंत पोचू शकत नाहीत. आत्मा किंवा शरीरी हा नित्य आहे. याचेकडून सर्व तत्वांना स्फूर्ती मिळते. तो सर्व व्यापक आहे. ही 4ही तत्वे व्याप्त आहेत, म्हणून ती व्यापकाला काही करू शकत नाहीत. अच्छेद्योयम. शस्त्रे याला कापू शकत नाहीत. इतकेच नाही तर मंत्र, तंत्र, शाप इत्यादीने याचे काही नुकसान होत नाही. त्यांचा याचेवर काही परिणाम होत नाही. मंत्रांचा किंवा शापाचा परिणाम फक्त देहावर होतो, देहीवर नाही. अदाह्योयम. हा जाळला जाऊ शकत नाही किंवा याला कोणी जाळू शकत नाही. अग्नीशिवाय मंत्र, शाप, अस्त्र यांचाही याचेवर परिणाम होऊ शकत नाही. या शरीरीवर दहनक्रियेचा परिणाम होत नाही. अक्लेद्यो. पाण्याने, औषधीने, अगर कोणत्याही रसायनाने याच्यावर परिणाम होत नाही. पाणी याला भिजवू शकत नाही किंवा बुडवूही शकत नाही. असे सांगतात की चंद्रकांत आणि सूर्यकांत मणी हे अनुक्रमे चंद्र आणि सूर्याचे किरण पडले की ते पाझरू लागतात, पण याचेवर मात्र असा कोणत्याही गोष्टीचा परिणाम होत नाही. अशोच्य. हा वायूने अगर तत्सम गोष्टीने शोषला किंवा वाळला जात नाही. अगस्त्य ऋषींनी समुद्राचे शोषण केले होते. अशी कोणतीच शक्ती याचेवर परिणाम करू शकत नाही. नित्य. हा नित्य म्हणजेच नेहमीच राहणारा आहे. हा कोणत्या एका काळात आहे आणि नंतर तो नव्हता असे होत नाही. सर्व काळी नित्य, निरंतर, जसाच्या तसाच हा असतो. सर्वगत. याला देशकालाचे बंधन नाही.
हा सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. सर्वभूताशय स्थितः तो सर्व विश्वव्यापक आहे. अचल हा सर्वगत आहे, परंतु हा कोठे येत जात नाही. तो स्थिर असून येण्या जाण्याची क्रिया त्याचे ठिकाणी नाही. स्थाणू हा स्थिर असतो, त्यामुळे याचे मध्ये हलण्याची क्रिया होत नाही. सनातन हा कधी उत्पन्न झाला नाही, तो असाच अनादि अयता आहे. हा संसार अनित्य आहे, तो एक क्षणही स्थिर राहत नाही. परंतु जो सर्व काळ राहणारा आहे, त्यात कोणतेच परिवर्तन कधीच होत नाही. म्हणून हा नित्य हा शब्द उपयोगात आणला आहे. आपल्याला आपल्या पाहण्यात, ऐकण्यात, समजण्यात जो काही प्राकृत संसार आहे, त्याचे ठिकाणी परिपूर्ण असलेले हे तत्व आहे. तो त्या सर्वांमध्ये आहे, म्हणून सर्वगत. जगातील प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे. त्या सर्व आपल्या मूळ स्वरूपापासून विचलित होतात. हा मात्र कधीही विचलित होत नाही, कारण हा अपरिवर्तनशील आहे. यामध्ये कधीच कोणता बदल होत नाही. तो अचल आहे. प्रकृती व तिचे कार्य क्षणाक्षणाला बदलत असते. अशा परिवर्तनशील विश्वात क्रियारहित, परिवर्तनरहित, स्थायी असलेला हा असल्याने याला स्थाणू असे म्हटले आहे. जगातील सर्व पदार्थ, अगदी जगसुद्धा उत्पन्न होऊन नष्ट होणारे आहे. हा मात्र या सर्वांचे आधीपासून आहेच. तो अनादि अयता आहे, म्हणून तो सनातन आहे. हे सर्व असण्याचे कारण म्हणजे आत्मा ही मूलभूत शक्ती आहे. त्यावर कोणाचाच कुठलाच परिणाम होऊ शकत नाही. आत्म्याचे हे वैशिष्ट्य चटकन लक्षात येत नाही. म्हणून त्याची आकाशाशी तुलना केल्यास असे लक्षात येते की आकाश ज्याप्रमाणे सर्व व्यापक आहे, नित्य आहे, अचल आहे, ते अणुपरमाणूमध्ये सुद्धा आहे. ज्या परमतत्वाने हे आकाश निर्माण केले, त्या परमतत्वाचा अंश असलेले हे आत्मतत्व किंवा तसेच किंवा त्याहून श्रेष्ठतर व सूक्ष्मतर असे असते, असे लक्षात येते. इथे थांबूया. धन्यवाद.